गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे या फ्रेंड्स. या वर्क फ्रॉम होम मुळे घर बसल्या काम करायला मिळतंय, पण शरीराला नवीन दागिने देखील मिळत आहेत. मागच्याच महिन्यात नवीन चष्मा केला आणि आता कंबर आणि हाताचं दुखणं सुरू झालंय. एक आठवडा इग्नोर केलं पण काम नीट होईना. त्यामुळं गोळ्या औषधांपेक्षा फिजिओथेरपी करावी म्हणून सातारच्या सदर बाजार येथील ग्रीनफील्ड हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या श्री फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये गेले. माझ्या दुखण्याचा इलाज तर सुरू झालाच, पण त्याचबरोबर खूप सारी माहिती श्री फिजिओथेरपी क्लिनिकचे डॉक्टर श्री चिन्मय देशपांडे सरांकडून घेतली. नमस्कार सर. नमस्कार सर, मला कमरेत आणि हाताच्या या भागात गेले 15 दिवस झाले प्रचंड पेन जाणवतोय. ओके, सगळ्यात आधी आपण तुझी तपासणी करून घेऊ, नंतर ट्रीटमेंट ठरवू. मला एक सांग, तुझ्या कामाचं स्वरूप कसं आहे? सर, मी IT क्षेत्रात काम करते. वर्क फ्रॉम होम असल्यानं दिवसात कमीत कमी 10 तास तरी लॅपटॉप समोरच असते. अच्छा, काम करत असताना तुमचं पोश्चर कसं आहे, तुम्ही शरीराची ठेवण कशी ठेवता यावर बरंच अवलंबून असतं. तुझ्या बाबतीतही तेच झालंय. बाग काढून बसणे, एकाच पोझिशनमध्ये बराच वेळ बसणे, यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि त्यांची झीज व्हायला सुरुवात होते. त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात, पण काळजी करण्याचं मुळीच कारण नाही. 8 दिवसांच्या फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंटमध्ये तुझं दुखणं गायब होईल. ओके सर, नक्की ट्रीटमेंट कशा प्रकारची असते? आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या दुखण्याचं मूळ आधी आम्ही शोधून काढतो आणि नंतरच ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी ठरवतो. व्यायाम प्रकार आणि मशिनरी यांचा वापर आपण ट्रीटमेंटमध्ये करतो. ओ अच्छा. सर, मला या मशीन्स बघायला मिळतील का? हो, नक्कीच. हे बघ, या सगळ्या मशीन आपल्याकडे अवेलेबल आहेत. मुंबई पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ज्याप्रमाणे सेटअप असतो, अगदी तसाच सेटअप आपण इथे केलेला आहे. ही आहे ऑटोमॅटिक ट्रॅक्शन मशीन. त्याच्या शेजारी आहे तो मसल स्टिम्युलेटर. या इकडे ही अल्ट्रासाऊंड मशीन आणि टेन्स IFT. आपल्याकडे कपिंग थेरपी, ॲक्युपंक्चर थेरपी, कायरोप्रॅक्टिक थेरपी देखील केली जाते. ओ अच्छा. मानदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डिलायसिस, संधिवात, सर्व प्रकारचे जॉईंट पेन, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो याचे उपचार तर आपल्या इथे होतातच, पण त्याचबरोबर ऑपरेशन, फ्रॅक्चर किंवा पॅरालिसिस नंतरचे होणारे सांध्यांचे आजार, वृद्धांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी असणारी फिजिओथेरपी देखील आपल्या क्लिनिकमध्ये केली जाते. अनेकदा स्पोर्ट्स पर्सन पण आमच्याकडे फिजिओथेरपीसाठी येतात. हो, दॅट्स ग्रेट. फिजिओथेरपीने स्नायूंची कार्यक्षमता वाढते. तसं बघायला गेलं तर फिजिओथेरपीची गरज ही प्रत्येकाला असते, फक्त ती ओळखणं गरजेचं आहे. गोळ्या औषधांना मर्यादा असतात, प्लस साईड इफेक्टचा देखील धोका असतो, पण फिजिओथेरपीच्या बाबतीत तसं काहीच नाही. इथं दुखण्याच्या मुळावरच घाला घातला जातो. म्हणजे माझा फिजिओथेरपीचा डिसिजन करेक्ट होता तर? मी तर म्हणेन 100% योग्य आहे. तुला उदाहरण द्यायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी माझ्याकडे वाईच्या एक महिला पेशंट आल्या होत्या. त्यांना पॅरालिसिस झाला होता. त्यानंतर घरच्यांनी त्यांच्या बरे होण्याचे होप सोडून दिले होते, पण आपल्या ट्रीटमेंटने त्यांना 1 महिन्यातच फरक जाणवला आणि त्या पूर्ण बऱ्या झाल्या. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांना गर्भधारणा देखील झाली. पेशंट फक्त उभा करणे हे आमचं उद्दिष्ट नसून त्यांच्या मुवमेंट्स कशा सुधारतील याच्याकडे पण आमचा विशेष भर असतो. दॅट्स नाईस. नेक्स्ट सेशनला जेव्हा येशील तेव्हा आपण तुझ्या सिटिंग पोस्चरविषयी डिस्कस करू. तुझ्या केसमध्ये तेच इम्पॉर्टंट आहे. माझ्या 15 ते 16 वर्षांच्या एक्सपिरियन्सवरून मी अगदी गॅरंटी देऊन सांगू शकतो. मी जहांगीर हॉस्पिटलला प्रॅक्टिस केली आहे, त्याचबरोबर सिम्बॉयसिस, विघ्नार्था यासारख्या हॉस्पिटलमध्ये मी व्हिजिटला असतो. आरंगला हॉस्पिटलमध्ये सध्या मी ऑनररी कन्सल्टंट म्हणून आहे. सुपर. तुमच्याशी बोलून माझा अर्धा आजार बरा झाला. माझं हे दुखणं लवकरच जाईल असं वाटतंय. शंकाच नाही. सर, मी ऑफिस टायमिंगनुसार नेक्स्ट सेशनला येते. मला तुमचा नंबर मिळेल का? हो, 84 59 56 70 67. 84 59 56 70 67. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हालाही तुमच्या दुखण्याला रामराम करायचा असेल तर आजच सातारच्या सदर बाजार येथील श्री फिजिओथेरपी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.